चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासे जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी थोडा विको कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. थोडा आवाज मोठा. या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूसच नाही. आणि त्या आजारावर त्या व्याधीवर औषध सुद्धा आहे. पण ते एखाद्या वेळेस आपलं प्रारब्ध खोटं असतं ते आपल्याला मिळत नाही. आणि जरी मिळालं तर ते आपल्याला पेलवत नाही. जरी पेलवलं तर अशी काही औषधं आहेत ती औषधं घेतल्याच्या नंतर एक आजार राहतून दुसरा उद्भवतो. त्याचे दुष्परिणाम अशी नाना प्रकारची औषधं आहेत. आज जे औषध संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात ते औषध आहे ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहणे. पाहता श्रीमुख गोविंदाचे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरचे मालक यांचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय. वर्णन मागचंही द्वापार युगातलं. श्रुतीने संत शिरोमणी नामदेवरायांना प्रश्न केला. पूज्य श्री नामदेवराय या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख जातंय तो आहे कसा? तर रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी. कसं काय? त्या श्रुतीने नामदेवरायांना विचारलं का हो तो अंगणात रांगायलाय चिमुकलाय लहानसा आहे याचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख कसं जाईल? नामदेवराय सांगतात माझी माय तो दिसायला जरी लहान असेल पण त्याच्याकडे फार मोठी शक्ती आहे. काग बघ रिठा मारी काग बगरी ठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. बालपणात कागासूर आघासूर बगासूर मोठमोठाली राक्षस मारली. दिसायला लहान आहे. नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे चित्ताचं प्रतीक आहे. त्याच्याकडे शुद्धांतकरणाने आलेल्या व्यक्तींसाठी तो पोषक आहे. आणि वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी वेदाची कीळ असणाऱ्या गोपी त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर भुलून जातात. त्या अर्थी तो किती सुंदर असेल हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. मौजे रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतले असे गृहीत धरा.
आणि एवढ्यांचे मला पाठ नाहीत, मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची. विठाला विठाल. गावात जेवढ्या नावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जुनी परंपरा आहे, फार जुनी परंपरा. मी याच परंपरेत एकदा कीर्तनाला आलतो. ॲटोला 100 दिलते, मला 50 दिलते. शंकर बुवा, हा हे काय होते, फार जुनं. मी 3 चाकाचा ॲटो घेऊन येत होतो त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा बाहेरून आलेल्या लोकांना किती जुनी परंपरा आहे. खूप जुनी परंपरा आहे. भगवान गोंदेश्वराचं अधिष्ठान आहे, आदिशक्ती जगदंबेचं अधिष्ठान आहे, मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. अशा परमपावन अधिष्ठानानं पुनीत असलेल्या या मातीतल्या ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आलं. उपस्थित आदरणीय ऋषितुल्य, माझ्या अंतकरणात ज्यांना बघत असताना माझ्याही अंतकरणात गोडसा ओलावा निर्माण होतो आणि मी त्यांना ऋषितुल्य समजून, भीष्मतुल्य समजून प्रणाम करतो. असे आदरणीय आमचे सीताराम बाबा आहेत, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. गावातील अजून एक नाविन्य, ज्ञानेश्वरीचा प्रचंड व्यासंग ज्यांच्याकडे आहे, गाढ्याभ्यासक ज्ञानेश्वरीचे आदरणीय सारंगधर बाबा, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. हे प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांनाही धन्यवाद प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्य करता, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता एवढा वेळ काढून तुम्ही आलात. मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण मी करतो नवल नाही, 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी वक्ता अभ्यासू असेल तरी पण समोर बसलेला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. चारवाकांचा प्रश्न आहे, सगळे दुःखी आहेत का? होय. राजा दुखिया प्रजा दुखिया, ज्याला खुर्च्यावर बशिलंय का ते बी दुखी येतं, ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीच आहे. ते काही सुखी नाहीत. म्हणजे राजाही दुखी आहे आणि प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वाईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. चारवाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या चारवाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. विठाला आणि चारवाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला. हे श्रुती ग, चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की पैशानेही सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकट ऐकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट, अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं.
80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 सासरे. सासा नाहीच सांगता येणार, कारण जावायना 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर करीन ना. कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशान सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो बरं का त्याच्यात. तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण. आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही, ती तर जातच नाही ती. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय, तर आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होतंय. त्याला म्हणलं सांग, राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य का सीताराम बाबा? नाही नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे, देवळगावकर 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायवेली तितकी पद घ्याला. 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली, 6 दिवस सूर्यच दिसला नाही. होतं की नाही काल 5-6 दिवस आभाळनानं. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळही दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळही दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते, बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानितच नाही सुंबळ्या. पहावे पुराणी विचारून. तू कोबराय मान्य करते, तू एकटा मानित नाही, तू कोण विचारते ना आलाय का? विठाला विठाला. 100 पुत्र गांधारीला, तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा, काही काही म्हणतात मी गाथा पाठ केला, मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान, किती. भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर, गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वान्यरावानी वाकून पाणी पिलंस, आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोक आहे ना. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं, मी 7वी शिकेल होतो, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1,000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते.
आमत्यो मी त्याच्यासारखे शिकावताल जुपिन ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायासारखं विद्वान नाही, भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली, रूप पाहता लोचनी काय ताकद आहे महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात, हे बुद्धी माते विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठं सुख नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते, इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही, दुसरीचे फुलं. ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, आणि ही सकाळी 4ला उठली आणि तिचे फुलं वरबाडेन महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्षेन बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण महाराज? वेद जिचा ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही, बापानं उठिलं उठत नाही, बहिणीनं उठिलं उठत नाही, भावानं उठिलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही. झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला. दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता. चांगला मालक. पाहिलं रावसाहेब जी आदरान बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरिबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जोरा पैसे झाले ना, ह्या भडव्याच्या जीवाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंपाबाईला चंपी म्हणीन.
त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचलेन खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर खेळ्या नाही हाणल्या पाहिजे, जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज दिला, रामभाऊ जी कुठे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. झोपलेला आहे. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्पुंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगतोय. रूपात ताकद पा किती. लाल बुंद डोळे झाले होते. रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं. त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येकजण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता, पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे, आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं. सांत्वन केलं, राजा तू काही काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आईसुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीणसुद्धा माझ्याकडं बघना, भाऊसुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला, तू काय काळजी करू नको. अरे जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके ते मरके ते मरके, हे जळणार आहे एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी आहे, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता, तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक, सदाचारी, पुण्यशील, पावन वारकरी संप्रदायातल्या आदर्श व्यक्तीसोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खानलाय. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा, तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाहे एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहिलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती, सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे.
आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती आणि सासूला नाही, आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देव करीत. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं, तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भडव्याला, तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपं परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते, तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही, महाराजाच्या पडती, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच बोललो नाही, आज जिबेल काटा लावलाय परिसरातले. नाही गिरगावकर धुपण आहे, विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज इतके कडक बोतल्यावर कीर्तन कोण गेले? अरे जाय सुंबळ्या, हाऊद भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं, रिकामा बी होत नाही, त्याला पाईप आहे, तू सांभाळ. विठाला विठाला. सीताराम बाबा, लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. येतं आपल्याला साडी नेसून नाचित. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होऊस तर हानील, आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हरामखोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का? 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला. नाही, पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा, आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो, आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो, हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही. हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू, त्याच्यापेक्षा आईवडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातला मालक मानत नाही. शास्त्र आहे, पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडते. पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत, पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे, आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? मायबापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात. फुटक्या कानाचा भाग आहे आपला, भंगीरायचा ऐकतो. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका मोठा आहे सीताराम बाबा, तरी भंगीरायचं ऐकतो. एक दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी, माझं वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती, मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं, तिच्याला म्हणलं बस न ग. नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला, पण तिने उभ्यानच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिनं. जुन्या काळातल्या बायका जरशा जपतात, आणि तिला माहिती नाही लई गी नाही, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली. मी काही बोललो नाही, पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी ती उभ्यान कसं काय चहा पेली? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांना सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत? याचे भंगिरी उपास धरता काय बी पिपाणी व्रत. तुम्हाला नसेल सीताराम बाबा, तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड.
महाराज की भुवनेश्वर भगवान की छत्रपती शिवाजी. मरून जाताना मरून असे उपास नकोय. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला. इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने. मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं. हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाला ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारोनिया. असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नकोय, लोक हसतील. नाहीत हसत, चल तू. आता बघायचं नाही त्यांच्याकडे. बघायचं नाही. नाही मला हसतील. नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही. नालायकांचं बघायचं नाही. हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला. सीताराम बाबा 7-8 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7-8 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागवतो रे, पाय ना तुला किती भुकायलेत. तर हत्ती म्हणला, जीजी. चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. पप्पा कसा ताण घेऊ, वाव 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 वावच करायलेत त्याचे दात पाय ना, काय कुत्रे भुकायलेत तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत आहेत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बापा. जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जातात. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जाते. तू कशाला ताण घेतो. हे ओरडणार आहेत लोक, काय नाही हे आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या बाहेर न्या. जा उठा पटकन. ते ऐकत नसतं लेकरू. नाही तसं ऐकतच नसतं ते लेकरू येईन ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखीच होतो. न्या आता न्या. विडाला 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 बाहेर सांगा. विढाला 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 निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का, ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे, याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय.
तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीयपंथी सुद्धा गेला. टोलनाक्यावर टाळ्या वाजिणारा हाही गेला, हाही गेला. सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्यानं विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर यालाही अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच. फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय. का का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबी म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदो हरीचे पाणी, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला, मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन, खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतीही तेने वंदे केली. हा, एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीयपंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुकाव्याप्ती ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास, पाराशर, सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती. फार काय झालं, आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य तोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुख आहे, आणि सुख कशान प्राप्त झालंय तर पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुखा
तृतीय पंथ्याचं दुःख जातं सुख पादरात पडतंय. सीताराम बाबा आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी, हे कळतं ना, हे कळतं. किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळीत कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा, अति लावण्य रिकामी जागा, अरे ती सवाशिन म्हणू नये. कुंटलभर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशिन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. हा, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. बारीकशे भेटतात ना चपलाला ठोकायला. नाही तुम्ही नाहीत बोलणार आणि बोल जाऊ नका तुम्ही इतकं. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सुंबळ्या मी लग्न केलं ना, मला कळतंय ना. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, इकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत, त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला एक नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला, विठाला विठाला. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं, का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले. नाही, जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला काहून हेकणे पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली. तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल. याच्याकरता तिनं जंगलात प्रवेश केला आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक, हिचं नाव आहे कानोपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्याहून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिनं विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता. इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं, माय काय कारण आहे? काय नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणून या.
माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त. शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली, माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली, उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या शिवानी फुगवती. हो, आमच्या इथल्या बाईनं अख्खा आपटू घेतलं. हो, कोणाला जीव दिल नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो, वरणाला वरनाड म्हणली. मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू दे. मॅत लोटांगण घातलं, जमलं बाळू आता. मी पडलो पाया. म्हणलं जाऊ दे, माया नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो, आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती. पण पडलो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा, ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्याच मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या. इतकी दाढ होती ती. हो, पिराल कापाव इतकी आगाव होती. हो, मसुबागी सुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायलो. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमच्या इथं नाही. हो, पण उग आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो. आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचिलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखीतो 10-15 जणी. पण काय होतं माहिती का, ह्या गावातली जेवारी खावा लागती त्याच्यामुळे जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 ला तर अटॅक यावा. हो, अशा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या मागच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत अंगावर पडतील तुमच्या. झोपीत कीर्तन ऐकतात, नवऱ्याला नीट बोलत नाहीत. हा, तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई मी जमीन गेली. नागपूरला अंगठा तपासला तोच होता. बब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हरामखोर अवलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. ते बाकीचा करता नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भाडवा कोणाचाच होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही मन, तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असेल. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात. एखाद्या गायनिकला विचारा, काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा तिजा येते वाचले सकंठे हृदया दुग्धा भयास्थित. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो, कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती. सीताराम बाबा न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल, हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही, स्नानच करावं लागेल.
आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो, तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती, आपण जर वारीला चाललो, खांद्यावर पताका आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ, आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्ती न तू भोजनेन. मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकीन. कोणाला श्रीमंतन कोणाला भिकारी करायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे, पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे. पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख वेशाची कन्या कान्होपात्रा. सुक्काशन बाबा फक्त मालकाच्या मुख पाहण्यात. जगात एक नंबरचं सुंदर कट्ट होतं, त्याचं नाव आहे सुदर्शन सीताराम बाबा. आणि ते देवतेतले विद्याधर नावाची देवता. यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकबालो दिग्बालो चारो वासो परमहंसां सर्वदेवता इष्टा भवजायते नः सर्व विद्यां कृतुजन्या शास्त्र संपन्नाति जायते व्यालाक्ष भयस्थितानां कृतजन्याति भयानां मगधं पुण्यसारायं व्यालाक्ष श्रुतिशास्त्रेषु भयस्व भययनि कृतजनि संगा व्यालाक्षानतिमि विद्विकामा वृष्णिर्भययति सुधि छन्दाना काल छंद भय व्याप्तिरो मिमं कृतजन्याति जयो. एवढा मोठा अधिकारी विद्याधर, विश्वात एक नंबरचा सुंदर, मदनापेक्षाही सुंदर. मदन हा रतीचा पती. आणि मदन नाव कधी पडलं? द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्न्या, लक्ष्मीचा पहिला पुत्र, त्याचं नाव मदन. शंभरासुर नावाच्या राक्षसाने दसऱ्याच्या दिवशी हरण करून समुद्रात टाकला. याला मदन म्हणतात. मदन जगात एक नंबरचा सुंदर. आणि हा मदन होळीच्या दिवशी फुकला होता. भगवान शिवशंकरानं जरा नाटकं करू लागला म्हणून होळीच्या दिवशी फुकला. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. आणि हाच राजस कुमार मदनाचा पुतळा, याच्या हजारो पटीनं सुंदर सुदर्शन होता. सुदर्शन त्याचं नाव आहे. आणि विद्याधर नावाचा देव. माणसाला एखादी गोष्ट प्राप्त जर झाली तर ती दुसऱ्याला हसण्यासाठी नसावं बाबा. आपल्याला 1 कोटी रुपयाची गाडी असावा, आपली गाडी रस्त्यानं चलावा, रस्त्यानं चलत असताना पाऊस पडलेला असावा, रस्त्याला खड्ड्यानं पाणी भरलेला असावा, आणि गाडी चलत असताना गाडीच्या मालकाने ड्रायव्हरला सांगायचं आपल्या गाडीच्या टायरानं उडालेलं पाणी रस्त्यानं चालणाऱ्या गरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको, देव तुला विमानात बसवील. आणि तुझ्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याच्या अंगावर धूळ घालशील आणि पाणी घालशील तर दुसऱ्या जन्मात तुला ट्रॅक्टरला गिरीज घालायला लाईन देऊ. त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. देवासारखा गुंडन लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. नादीच लागायचं नाही दोघायच्या. रावणा इतका गुंड होता का सीताराम बाबा कोणी? 2:18 आपटू पंढरपुरातल्यानं हाणलंय. आता किती नंबरचा गुंड पंढरपुरातला? त्याच्यासारखा गुंडच कोण. एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा चालू कोणीच नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल.
तू फक्त टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, कोणाचे पाईप चोरीत असशील, कोणाचे बकीट चोरीत असशील, कोणाच्या बकिटाच्या दोऱ्या चोरीत असशील, इतकाच चोर आहेस तू. रावणानं जगाची मालकीन चोरली तरी हाणला. किती गुंडा असेल तो. लक्ष्मी इतकी चंचल कोणीत नाही, गर्व धरायचाच नाही हिचा. ही कव्हा येईल आणि कव्हा जाईल सांगताच येत नाही. आमच्या इथलं शनिवारी बाजाराला आलं एक जण, 30 किलो खसखस घेतली. खसखस कळती 30 किलो खसखस घेतली. इतकी नसती घेतली, पण आपल्याकडं बापाचे पैसे चालेत म्हणू द्या 50 किलो घेतली. करंजाला तिळं, त्या अनारशाला तिळं लावायला आणि कशाची खसखस घेतात, ती लय महाग असती म्हणून. इथं मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई भासा भासा उगच आपलं नुसतं आवा आणायचा घरात 12 तिळू फिरतू सोंगतलंय. मोकार टेकन चौकीत लुगडं एक. खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळत असते, पण तुम्हाला नाही. पुन्हा सांगायलो वारंवार हे आम्हाला. काय सांगू लागलो. गुंड खसखस गुंड 30 किलो घेतली. आणि शनिवारी पहाटच आलं दुकान, ते उदबत्ती लावू लागलं. खसखस द्या, लगेच पैसे. त्यानं उदबत्ती ठेवून दिली. व्यापारी लोक जरा मग पद्धतशीर असते, तर मस्त असते. हो, तोटा घेणार पण आयटीत म्हणतो घ्या तोटा. हा, त्याची 13 कोटीची दुकाने सोंगळ्या चालला उजडायला तोटा मागायला. वजनातच बोलत येतं आपले लोक, वजनातच. त्याच्यामुळेच यायचे वजन कवा बी पंक्चर. 30 किलो खसखस. बर 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 बर. टाक रे टाक, गाडीत टाक. आता हमाल होतं ते, त्याचं कामच आहे. त्यानं ती गाडीत खसखशीचं पोतं टाकलं. मालक, शनिवार दिवस आहे, बवणीचं आहे, आमची 4 आणे देऊन टाका. तुला कळत नाही का मी कोण आहे म्हणून? पहाट पहाट तोंड घेऊन पैसे मागायला. काही काही माणसं लय शहाणी हो. 7 दिवस मजुराकडून काम करून घेते आणि बाजाराच्या दिवशी बाई दादा कुठे? ते आताच शिवला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते मायात चपला घालून गेले. तुला बी पिराला कापावा आणि तू ह्या दादाला बी सटवायला कापावा. 7 दिवस काम करून घेतीन, दादा मधात बसलेला असला तरी म्हणती शिवला गेले. हो, काही काही लोयच आगाव हो. मी पहिलं काम करीत होतो ना महाराज, त्याच्यामुळं माहिती आहे मला. हे आता मग बरं झालंय. हो, आता बी काय नाही इतकं बरं. मी भिकारीचे, फक्त स्टँडर्ड भिकारी आहे. रोज 75% बाहेर खातून, याच्यात इतकं काय मोठाडपण आहे. विठाला विठाला पैसे तर दिलेत नाही आम्हाला, पण खालीवरी बोललो. महाराज घरी धसकाटाला कसपट समजायचंच नाही. धसकाटाला कसपट कव्हा कळतं माहिती आहे का? नाना जेव्हा पायात घुसतं का, बम पाय फोगला, डॉक्टरनं कापायचे 27,000 घेतले. बायको म्हणली, मा त्या सोयाबीनचे पैसे कसपटातच गेले. मग इतकं कसं कसपट? मला वाटू लागलं रे, पण ते त्यांना पाय सुजीला. एक कसपट लय आगाव असते म्हणून कोणाला समजत नाही का असे. या बा या काही काहीनं याच्या जोरावर गोरगरिबाचा अन्याय केला. आता यायचे पुरं त्याच्या गाड्यावर ड्रायव्हर येतं. दर 35 वर्षाला निसर्ग बदलत असतो. जरा हिशाबात जीवा ठेवल्या पाहिजे. कोणाला बोलत असताना जरा लायकी ठेवली पाहिजे, नाही बोललं पाहिजे काही बी. हमालाल बोललं सीताराम बाबा, ते हमाल होतं, त्यानं काय नाही केलं, फक्त दाभण टोचलं खसखशीच्या पोत्याला. हो ना देवलेकर बाप्पा, नुसतं दाभण टोचलं, दाभण टोचलं. आणि बैलगाडी गिरगावला आली. गिरगावला आल्याच्या नंतर घरच्या गाड्याला म्हणलं, ते पोतं टाक मधात, तुला माहिती आहे का खसखस काय छटाक येतं? 30 किलो आणली. ते म्हणलं मालक कटाचे. गिरगाव पासून शेलू पस्तोर सीताराम बाबा बॅटऱ्या लावल्या. पोत्यात एक दाना नाही, रस्त्यानं दिसलीच नाही. हिच तर नाव लक्ष्मी आहे. बापू कवा जातीन कवा येती मेळ लागत नाही. रंकाचा रावण रावाचे लंक, लय जणायला फुकून दिलं, लय जणायचं भलं केलंय. तिच्या नाही विरोधात जायचं. तिचंच तर नाव लक्ष्मी आहे. काही गोष्टी आल्या हिशोबात चाललं पाहिजे. 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. मला बोलत होतं चांगलं, ते 3 जिल्ह्यात गाजला. पण 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान गाजला. ते म्हणला, महाराज 3 जिल्ह्यात पठ्ठ्याचा हात धरायला कोणीच नाही, पण 4थ्या जिल्ह्यात जन्माला आले त्याची सोय पाहायची. म्हणलं बघ ना का ते बसणं काय ताण घेतो. आता 3 जिल्ह्यात गाजलात ना, बस करणं का सारा महाराष्ट्र तूच बांधून घेतो. नाही नाही म्हणला, त्याची दाखवायचीच. ऐकच ना, गेलं तिथं.
तिथं गेल्यावर 2-4 शिपरुटा असतात, जरा जोरा पैसे असले की भंगीरे कोणाच्या मागे शेपटी आली तिथे. चांगल्याचे बुट उचला, हराम खोरायच्या चपला कशाला उचली तर. सीताराम बाबा मी कोणालाही मोठं म्हणत नाही, आताच नाही पहिल्यापासून म्हणत नाही. या त्याकडे लय पैसे आहेत. एक जण म्हणला आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि काय कामाच्या, बापाचे पित्र घालीत नाहीस, कावळा उठेला नाही सोरी जाऊन, तू ह्या इटा काय कामाच्या सोन्याच्या. कोणाला मोठं म्हणायचं नाही. काय काय लय त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय, कशाला मोठं म्हणायचं त्याला. तुम्हाला एक माहिती आहे का सीताराम बाबा, झाडाखाली सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही, झाडाखाली कापूस वाळत नाही पण बोंड लागत नाही, झाडाखाली ऊस वाळत नाही पण पेरं वाढत नाहीत, मोठाले झाडं बारकाल्याला मोठंच होत येत नाही, आणि तरी या भडव्याला तुम्ही मोठं म्हणता. देत नाही, कोणालाही मोठं म्हणायचं नाही, कोणाला मोठं म्हणायचं नाही, आणि कोणाला तुच्छही लेखायचं नाही. आपण आपल्या गरुडाचे पंख पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं का. गरुडा असा उडू लागला की त्याच्या उड्डाणानं झाडाच्या फांद्या मोडल्या, चिमण्या खाली बसल्या. चिमण्यातली एक म्हातारी चिमणी आली, म्हणजे बाई तुम्ही काऊन बसल्यात. पाहणं गरुडाचे पंख त्यानं फांद्या मोडल्या, येड्या आहेत तुम्ही. गरुडानं गरुडाच्या महिमेत उडावा आणि चिमणीनं चिमणीच्या स्वाभिमानात उडावा, तिचं नाव चिमणी असती. गरुडाला भिवून आपलं उडणं बंद करायचं का नाही. कोणाची निंदा करायची नाही, आवास्तव कोणाची स्तुती करायची नाही. पांचटाची निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. हे भंगीरेची स्तुती करायची नाही आणि चेष्टाही करायची नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. घाण खाल्ल्या इतकं पाप देहुतल्या मालकांनी सांगितलं. दुसऱ्याची चेष्टा, निंदा तर करायचीच नाही. ज्या गावात निंदा करणाऱ्यांची संख्या जास्त झाली त्या गावातली लक्ष्मी शीन होत असते. म्हणून निंदा करणाऱ्यांच्या सानिध्यात कमी बसायचं. विठाला विठाला. हा सुदर्शन नावाचा विद्याधर इथपर्यंत आलतो ना. अति सुंदर, अति सुंदर. लक्ष्मी किती चंचल आहे, देव किती गुंड आहे, इतका सुंदर सुदर्शन. पण रस्त्याने एक साधू चालला सीताराम बाबा. तो साधू 2-4 जागेवर वाकलेला होता. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द दिलाय. म्हणजे पूर्व खुळा लंगडा असं म्हणत होते, आता तसं म्हणत नाहीत, आता त्याला दिव्यांग म्हणतात. तो साधू चालला आणि त्या साधूला हसूला, देखो बोला कैसे तेडे बाबा चल रे सुदर्शन. तर त्याच्या मित्र हुशार होता. त्याच्या मित्रांनी सांगितलं, अरे दादा तू हसू नकोस, तो बिचारा वाकलेला आहे, त्याला देवानं तसा जन्म दिलाय तो का. अरे पण बघ ना म्हणला. अरे पण त्याच्या गळ्यात माळा पाय, गोपीचंद पाय, गंध आहे, साधू आहे, वेदाचे सूत्र, शास्त्राचे सूत्र, पुराणाचे सूत्र घोकत चाललाय, रामकृष्ण नामाचा टाव फोडतोय, एवढा मोठा वारकरी आहे, आणि त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेला. इतका साधू अधिकारी, त्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी, किती मोठा अधिकार. तरी पण हरामखोर माणसं कोणालाही असतात. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला उजीड सहन होत नाही ते सगळे बटन दाबून लाईट बंद करणार, आणि बटन दाबून लाईट बंद नाही झाला तर दगड हाणून फोडणार. हा स्वभाव असतो काय काय नालायकाचा. तसा सुदर्शन इतका नालायक, इतका नालायक, जगात 1 नंबरचा सुंदर होता ना तो. आणि त्या महाराजाला हसू लागला. बरं हसला नाही, महाराजाला ढकलून दिलं. तर महाराज होते. मोठी माणसं शक्यतो सर्वसामान्याच्या नादी लागत नाहीत. त्या महाराजानं शाप द्याला असता तर याचा शनात बुक्का झाला असता. पण त्यांच्या लक्षात होतं आपण एवढ्या मोठ्या माणसानं याला शाप देणं, काय याला मोठं करायचं आहे, अद्याप नकोय. पण पुन्हा एकदा ढकललं. सीताराम बाबा साधू म्हणला काय, साधू त्याला काय नाही म्हणला. साधू पंढरपुरातल्या मालकाला भांडला. किती भांडला सांगू का. पंढरपुरातल्या मालकाला म्हणला, देवा मी तुझं भजन करतोय, तुझं भजन करून जर नालायक आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेला का. आम्हा गांजी जन तरी कमेला नारायण, तरी कमेला नारायण, आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. आम्ही जना भ्यावे तरी का न लाजे देवे. देवाला सांगितलं, देवाला. ही सुदर्शन सांगूनही ऐकत नव्हतं. आमच्या इथलं ते पैलवान गेलंच 4थ्या जिल्ह्यात. तिथं गेल्यावर त्याच्या संघचे ते उतरले, म्हणले पैलवान कुठे.
गावातली एक बाई म्हणली ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली. 2-4 पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि मागं 7-8 पत्राचं, आणि त्याची आजी भाकरी करू लागली. 92 वर्षाची म्हातारी, गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या, हो असे मस्त कानात टापसं होते, 3 पीस नव्हतं, हो मस्त पुतळ्याची माळ होती, जोतं नव्हतं ते बैलाचं, असं मस्त जुन्या काळातली म्हातारी होती ना ती, हो अशी पद्धतशीर भाकरी करू लागली. आणि पहिलं, ए आजी पहिलवान तू नातू आहे का? अरे तुरच. ती म्हणली हो दादा माझ नात. कुठं आहे? गावाला पाणी द्यायला गेलाय. ते म्हणलं पहिलवान आणि गव्हाला पाणी काय खातो? भाकरी आणि चटणी. ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्लेत, 7-8 वर्षात 9 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणे. ते म्हणली बदाम नाही, आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो. अशी म्हातारी होती ती. बरं बरं कवा येईन? 1ला लाईन जाती, मग येतोय. बसले गाडीतच, गरमू लागलं ना, कौरक चालू ठेवते, जळण ना तेल. म्हातारीला दया आली, म्हणजे या रे पोते टाकलेत. बसले म्हातारीन गरम गरम एक भाकरी वाढली. बाबा कोणाला साधं समजू नये, एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाढली. आता ते पहिलवान काजू खाणार आणि ते कोरडी भुरकी खातं का? ते म्हणलं बाई तेल आहे का? म्हातारीन 10 किलो कळडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी. तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या. याच्यातच तेल आहे. काय बोलती म्हणे म्हातारी, याला घाण्यावर न्यावं लागते, आता आरड घ्यावं लागते. म्हातारी म्हणली बाप्पा 2 महिने झालं भाजल्यात, मला आरड घ्यायला टाईम नाही ना, आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत. आणि मग हे तेल पिळानं. म्हातारीचं 92 वर्ष वय होतं सीताराम बाबा. तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी घेतल्या ना, अशा पिळल्याबरोबर कळ 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 तेल पडलं. पैलवान जेवलं, बुट तिथंच इसरले, गाडीत बसलं. तिथंच बुट इसरले, गाडीत बसलं. म्हातारी म्हणली बुट राव दी माय, तू 92 वर्षाची, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातानं मला पिळल्यावर काय काय काढीन. येतो म्हणला माय, मी येतो 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 माय, येतो येतो. दसकाटाल कसपट समजायचं नाही. सांगितलं सुदर्शनाला नीट वाग रे, ऐकत न गेला. साधूनं साथ दिला नाही, देव कोपला. 4 जाग्यावर वाकलेल्या साधूला हसत होता. सुदर्शने सरप झाला बाबा, सर्प झाला. पर्याय विचारला, याच्यातून मुक्त कधी हो? पाहता श्रीमुख गोविंदाचे. वृंदावनाच्या ठिकाणी सगळे गवळी चालले होते. सखे ग वृंदावनी जाऊ, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्व गोप गोपी आपाल वृद्ध होते. हा सर्प गेला तिथं आणि संध्याकाळी नंद बाबाजीला गिळलं पायाकडनं. चाहूल लक्षात आली, मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर नंदराजाला या सर्पाने गिळलेले, अजगराने गिळलेले. गवळी धावले, काठ्या मारतात, मरत नाही. बलराम दादा आले तरी नाही. त्यावेळेला विश्वाचा बाप जगदानंद कंद जगतपती गोविंद प्रभू मर्यादा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले आणि परमात्म्याला बघितल्याबरोबर त्याच्यातून दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षदाने विमानात बसली आणि विद्याधर लोकात त्याला नेऊन घातलं. त्याच्या पूर्वजांनी विचारलं, का रे तू एवढाच चूक केली, त्या चुकीमुळे तू सर्प झालता, एवढं मोठं दुःख होतं आणि पुन्हा विद्याधराच्या रूपाला आला, हे दुःख गेलं आणि तुला सुख प्राप्त झालं, औषध कोणतं? पाहता श्रीमुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते पाहता श्रीमुख गोविंदाचे. 10 मिनिटात एक पुरावा सांगून पूर्णविराम करतो. 1 वाजला, एवढा मोठा समाज जेवायचा आहे. समय जाणं आपला नियम आहे. तुम्ही म्हणताल तुला कटाळा आला, असं नाही. एवढे मोठी पंचक्रोशीतून आलेली पाहुणी मंडळी आहेत, आज त्यांना वारकरी म्हणत असतात. एवढं मोठं गाव. एक पुरावा सांगतो, रूपात किती ताकद. 222 मंत्रीपदजीच्या नवऱ्याला ती बाई किती वजनात असेल बाबा? किती वजनात? मी 6वीला 7वीला 4 ठणला गेलो, तर ती फीस माफ करायची होती म्हणून एबीसी फॉर्मवर सही घ्यायची होती सरपंचाची, तर ते घरी नव्हतं. मग शिकेट होऊन गेलं उपसरपंचाकडं. तर मग ते फॉर्म गिम कागद गिगत, परिस्थिती नाजूक होती तवाची. आताची इचकू नका, मागची इचकू नका, उगा नुसतं ऐकत राहा.
मग मी ते फॉर्म घेऊन गेलो तर मी म्हणलं बाई थुत्र घेऊन चलत येत पहाटच आणि 10 वाजता गेलतो आणि 10 वाजता पहाट असती का हो झोपा घेऊ देनत माय हो मतदान टाकलं तर काय नेतात का खातात का काय आम्हाला उठलं की शिकेन उठलं की सह्यान उठलं की शिकेन उठलं की सह्या काय सुनिलं त्या बाईनं आणि 2-3 शेळ्याच्या लेंड्या झाड लागली हो ना इतकी वाजनात तर 222 मंत्रीपद जिच्या नवऱ्याला ती किती वाजनात असेल बाबा तिचं नाव होतं शेची आणि तिच्या इथे एक महाराज गेलं ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी 1 नंबरचे संन्यासी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद एक जण म्हणला मारुतीरायला 1 नंबर कसं काय द्यायला सुंबळे आहेस का काय रे तू म्हणलं तुला आकलीचा कांदा आहे का मारुतीराय 19 संन्याशीपैकी 1 नंबरचे का मारुतीरायचे इंद्रिय आईला पण पाहता आले नाही नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा होता म्हणून 1 नंबरचा संन्यासी ज्याच्या इंद्रियाचं दर्शन कोणी घेतलं नाही त्याला 1 नंबरचा संन्यासी आणि मारुतीराय नुसते 1 नंबरचे संन्यासी नाही जगातला वारकरी बी 1 नंबरचा येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे काय पैठणच्या मालकांचं वाक्य आणि याच्या पलीकडे सांगायचं बाबा आपण महाराज कोणी काही निदान भाकरी तरी लोकांच्या खातोत का नाही आपण नारळाच्या खालचं जाऊ द्या पण भाकरी पण लोकांच्या खातोत का नाही मारुतीराय इतके अधिकारी वारकरी भाकरी सुद्धा खाल्ली नाही केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती केवळ वनीचे वंचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती देवता वंदित होत्या काम फुकट केलं बाबा पाला खावो निया वाहिले पाला खावो निया वाहिले बांधेला सेतू सिंधुवरी पाला खाऊन पर्वत वाहिले ते मारुतीराय अधिकारी लोक होते महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी आले बाईनं आदर केला आणि नारदाने विचारलं बाई खुशालेत बाई वजनात बोलली माझ्यासारखी सुखी त्रिभुवनात कोण नाही आणि नारदाला कशाला बोलत ते फकड साधून त्याला काय त्याला ते वजनात कशाला त्रिभुवनात माझ्यासारखा सुखी कोण नाही त्याला माहीतच नाही नारद किती आगाव होतो आगाव असतील ते लोक काय गरज आहे का त्याला काय मागायचं का ठवाचं का काय नारदानं सांगितलं बाई जरा हिशाबात बोल तुला अजून 1.5 महिन्याला रवळगावला तुरी कापायला जायचंय सगळं मेकअप केलेलं इतळलं 222 पद नवऱ्याच्या हातात आणि ती बाई रवळगावला तूर कापायली याची ती म्हणली नारदा हिशाबान बोला मी एवढ्या मोठ्या मंत्र्याची बायको कशी तूर कापायला जाईन म्हणले बाई 1.5 महिन्यात तो चट बॅलेन्स संपायले वरी कौरक राहता येते पुण्याची पावटी सवेची इंद्रपदाची येऊ लागती माघारे बराशी खांदायला खाली यावं लागतंय एक जण 1.5 कोटीच्या गाडीत बँकेत गेलं काळे कपडे घातलेले 2-3 फुगराट त्याच्या संघ दरुजे उघडायला ते काळे गंडेन गिंडेन दोरे हो भोने आईला सोड्याले हाल्यावानी संघ 1-2 माणसं असे काय केले ना दास तू असे डुकरं संघ ठवायचा उगा आपली टेकन चोंभाळ्या गप्पा आपल्या ते दरुजा उघडणं तीन लोक असे बाजूला सरकले पण मॅनेजर लई हुशार असते ते त्याची गेंड्यापेक्षा कडक त्वचा असते त्या नॅशनल बँकेचे अधिकारी लई निब्बर कातड्याचे असते ते त्यानं वरी कुटवाळा करून पण नाही पाहिलं अंगठ्यान गिंगठ्यान बाजारी होत्या का कशा काय माहीत पण असं वजनातच ते बँकेत घुसलं पण ते मॅनेजरनं पाहिलंच नाही तितक्यात एक म्हाताऱ्याला फोन आला नातवाचा दादा तुमच्या नातीला आमच्या ताईला दवाखान्यात नेले आणि डॉक्टर म्हणले 20,000 लागतात जांभळी शर्ट टाकलेलं बनिलीच म्हातारं बसलं आणि त्या बँकेत गेलो म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर या 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 बाबा या कॅशियरला सांगितलं जवळ उडजाल नेन तिथंच अंगुठा घे 49,000 काढून दिले हा कशावर आलात नातू संग रस्त्यानं गाडी उभी करू नका कोणी हानीन वाचका मॅनेजरनं त्याला सांगितलं आणि 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याला विचारलंच नाही मग हे तापलं ना अशी भंगिरी लई ताप येते पटपट
हो लय ताप येत असते मग जे काही कोणाच्या कामाचे नसतात का ते भले पत्र तापल्यावर तापत येत चिमण्या बसत नाहीत आणि काहीच बसत नाही लय नाद असतो त्याला वाटोळीत काही उडत हो काही बी काही नाही तुम्ही चांगले पत्र दाबा ना हो चांगल्या चांगल्या वळह्याच्या दाबलेल्या पूर्ण उडत आहे का नाही नाहीत वळ उपसत नाही पण वाहटुळी चांगल्या चांगल्याचा बाजार हीच किती हे म्हणला मॅनेजर साहेब ते म्हातारं त्याचे पाय ते म्हणजे दारे धरून आले ना खांद्यावर खोऱ्याचा चिखूल लागलेला होता आणि मला बोलणं काय नाही म्हणले तुमचं काय काम आहे सांगा ना म्हाताऱ्याला 49,000 दिले हो त्याला धरणातले पैसे आलते आणि 20 वर्षापासून आमच्या बँकेत टाकले तर याचा सगट 27 कोटी आहेत त्याच्या इथं जमा आमचे तुमच्या खात्याला पॅनल्टी लागून 0 झालंय खातं तो 1.5 कोटीच्या गाडीत जरी आला सोमल्या तर बँकेत तुला किंमत आहे का नाही बँकेत किंमत खात्यावर पैसे आहेत त्याला आणि वरी किंमत कोणाला आहे ज्याच्याकडे पुण्य आहे त्याला बाई तो पुण्य संपणार 1.5 महिन्याला तुला रवळगावला तूर कापायला जायचंय किती घाम आला असेल पोरो आहे का नाही लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला त्याला वाटलं बराच आम्हाला चोंभाळायला नाही मला नाही ना तसा चोंभाळायचा ज्याची माय शेतात काम करते त्यानं 90,000चा मोबाईल घ्यायचा नाही लाज वाटलं पाहिजे लाज 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 वाटली पाहिजे लाज ज्याचा बाप राब राब काम करतो त्याच्या एक लक्षात घ्या शाळात जरी जात असाल तर रविवारी घंटाभर का होत नाही माईचा घाम पाहत जा बापाचा घाम पाहत जा म्हातारपणापासून चांगले जगतान जे माईचा आणि बापाचा घाम पाहत नाही का सीताराम बाबा हे लगाम सुटलेल्या घोड्यासारखे बोंबलतील हा कोण्या दिवशी काय वाटूळ येईल सांगता येत नाही राजू हो घरच्याची कदर करा सगळ्यात मोठं दैवत कोणतं असेल ते मायबाप आहेत त्याच्यासारखं श्रेष्ठ दैवत जगात कुठलंच नाही रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं आनंद आखाड्याचा संन्याशी गावाकडे आला ना माय गेली माय गेल्याच्या नंतर माईच्या अंत्यविधीला मशानभूमीत आईचं प्रेत पेटून दिलं सीताराम बाबा आणि आईच्या जळत्या प्रेताला प्रदक्षिणा घातल्या आणि तोंडातून आवाज निघला माय तुझ्यासारख्या पवित्र रानावनात काम करणाऱ्या माईच्या पोटी जन्म झालाय ग आता पुन्हा या गावातलं पाणी पिता येत नाही जाता जाता दर्शन दिनं जळत्या चितीतून हात हा बाहेर आला आणि पोराच्या हातात हात द्याला हे जगातलं एक दैवत आहे ती फक्त माय त्याच्यापेक्षा मोठं दैवत कुठलं नाही नानाला माहिती आहे पाठीमागं मारुतीरायचं मंदिर आहे गडबडीत लांब जायचं असेल टकले अण्णा तुम्हाला माहिती आहे कधी कधी मारुतीरायचं दर्शन चुकेल पण माईला माय येतो म्हणलं नाही असा दिवसच उजाडा नाही दिवसच उजाडा नाही म्हणून 5,169 गावं एकदा गेलेले पाहिले रवळगाव तर 27 वर्षापूर्वी पाहिले 27 वर्षापूर्वी लिहिलेले इतके गाव फक्त माईच्या आणि बापाच्या आशीर्वादावर तुम्हाला एक सांगू का मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही संताचा आशीर्वाद नाही त्याचाच आशीर्वाद लागतो आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती फक्त नाव सांगत नाही जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला आणि ग्रामपंचायतनं माती केली मी डोळ्यानं पाहिला मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो लग्नासाठी त्याला उशीर झाला 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली 527 एकर जमीन अजून एक व्यक्ती होता 213 एकर जमीन माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला 3ऱ्या दिवशी सळड्याव गावसाला काळ बेकार आहे राजू काळ बेकार आहे काम करत राहा हे टेकी नका आणू तुम्हाला एक सांगू का संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती आहे पैसा आणि संत देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही पण देवाच्या आणि संतापेक्षा कमी बी नाही एक सोपं वाक्य सांगू का रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाहीत तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी म्हणून नीट कामं करत राहायचे आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे पैसे बाबा मेल्यावर संग नेत नाहीत पण मरेपर्यंत लागत असतात केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतात पैसे मेल्यावर सोबत नेत नसतात पण मरेपर्यंत लागत असतात म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल
तर त्याच्यापेक्षा पटा तुटलेलं कुत्रं बरं कितीतरी, ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हालीत आहे. विठाला विठाला. बाईला घाम आला बाबा, नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा कायमचं सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा आणि मग आपण पूर्णविराम करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभ्या ईशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या, त्याच्याकडे रंभ्या ईशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लारं होते. एवढा मोठा वैभवशाली, आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. कसा घाम निघला असन. नारदाचे पाय धरले, महाराज उपाय. जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली, आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगा निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पानियाचे गोविंदाची चट. जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासून रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं, आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता ते ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला ठेवला असता. नाही नाही नाही, ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी. भावा एकासाठी खांदावा आपुल्या, देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या आणि सूर्याच्या लक्षात आलं, हिची संगती कधी होईल. आता ही स्त्री इतकी तेजस्वी आहे, आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं? इतकी सामान्य गोष्ट आहे का? बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगू तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की जिस नारी से पैदा होए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे. कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात? तर तुम्ही आहात. म्हणून भंगिऱ्याचं ऐक जाऊ नका ना. ज्ञानोबाराय तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलेत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या. प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडरं चलत येत, देवी मेंढी आहे का देवी? काही सोंग, काही सोंग, काही सोंग. हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही अशा काही चुकीच्या गोष्टी. अद्याप नाही, अद्याप नाही. हे पण लई पागल झालीत काही काही. हे तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना, दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला विठाला. हे बाजारायचंच जास्त उत आलाय. जे असं सोंग करतेत काय, सोंगाड्याचंच जास्त उत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चालत. काय सांगत होतो? इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती 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 तेजस्वी. जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघतेत. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपण आहे? साड्याचं. भाजीपाल्याला कशाचं कुंपण आहे? गोईन. पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण? साडीला काटे आहेत का? तिला हुक आहेत का? पण डुक्कर पण तोंडला येत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेट आहे. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना, तर यायच्या लांब राहिलं पाहिजे.
ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे, यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं, आपली काय टप्पर आहे, काय मायवी आली आपली, आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची, करावं काय करावं काय करावं काय, इतकी 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 त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला, त्या साधकानं सांगितलं तिच्याजवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र, वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तीच येडं झालं, राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची धार काढणारा, पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतील माणसं, वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जयदेव जय डॉक्टर साहेबच म्हणले असते लोक, पांडुरंगाची आरतीच केली नसती, ज्ञानोबा तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात, ते देव वेडा झाला, देव वेडा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ, काय देशील देवा. 222 मंत्री पदजीच्या नवऱ्याला आहे, त्याची बायको आहे मी, अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे, याच्या पलीकडे काय देतो. वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय नकोय, काहीच नको काहीच नको. राधे काहीतरी माग ना. शेचीच्या लक्षात आलतं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतंय, हे मागायचंच नाही. मागितलं काय, मी ज्या दिवशी जाईल, माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल, त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, मुख बघितलं की दुःख जातं. इतकेस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र इतकी पुढे गेली, इतकी पुढे गेली, देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली, आस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बायालाच म्हणत असतात, पोरगी पाहायला गेल्यावर संचायला सांगतात, जरा बऱ्या घरची बघा, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. हो, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते, बोटुळे आण, पापडे आण, आमकं आण, तमकं आण, आणि गथुडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना, आणले आसोलीन, इतीत केसन, इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा, हिच्या बापानं मनी दिलाय 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी. इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय, पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 होता, मग आसोलीसोबत का केलं लग्न? आसोलीसोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं, नाही म्हणलं. जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्यावर मग तर संडासला नेशील तिला, तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा, गथुडा असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं लय पोरी पाहिल्या बाबा, शेवटी पाहुणे कदरले म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असणं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन,
कसा बी असं नका, पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसावं लागत होती. आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली, बाई जावायनं पसंत केली हो, पण मला तो पाहू द्या ना. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवडाच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. कायच नालायकपणा, काय नालायक नाही. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल. श्रुतीनं प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनीतली बायको का केली. तर विश्वाच्या मालकानं सांगितलं, 7व्या अवतारात तिनं मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही. ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला, नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे. मनशी रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळते. मंद मंद पडे पाऊस, वरी शेषानं छाया धरली. विटेवरच्या मालकाला, चिमुकल्या कृष्ण कन्हैयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट. दुभंगली यमुना माई, त्रुंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिलं तीराला गेले 4 दरवाजे, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा. 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखितो 9 लाख. गायी राखून झिजली नख, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या. आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे, त्याला जमीन किती असेल. तरी पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकत होते. उद्योगमवर धनते लक्ष्मी. जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस सांगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत, रात्रंदिवस त्याला झोपा नाहीत, म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठालेचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला विठाला. आणि मग एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं, आतमध्ये भगवंताला ठेवलं. माया घेऊन गेले, विरा ठेवून घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालकी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल के. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या आहेत. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळहात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखिला असे. रांगू लागले. रांगता रांगता चुरू लागले. चलता चलता खोड्या केल्या. ह्या खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, आता जाई राणा सबे घेऊन गोधना. पावा घोंगडी घेऊन पायी. रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा लगोरे विटी दांडू. गाई वासरं सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरोनिया, सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता, पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं भगवान परमात्मा. त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं, मला गरुड मारतोय, आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहेत. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून
यमुना निर्वैर करून टाकली. वाटेल ते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी येले नंदाच्या नंदने दह्या दुधाची चोरी केली. त्यानं केलीच नाही, त्यानं चित्ताची चोरी केली. बऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे पायात सुंदरसे पैंजण घातले होते, बारीकशे पैंजण. त्याला घुंगरा असतात आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो मला वाटतं. काही काही 150-150 एकर घातल्या त्या आवाजाच्या पायीत. आता त्या ह्या घुंगरात जर हे जरा ठोकर असतात वाटतं, मी काय पाहिले नाही पण असं काही काहीनं सांगितले ना त्या नादानाद. एक जण तर ती रिंग डोसक्यावून येत होतं बाप गावात वाजन म्हणून गावाच्या बाहेर जोस तर रिंग डोसक्यावून यायचं आणि बैल हातात. मग गावाच्या बाहेर जाऊन धरीत होतं. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. ते घुंगराचा आवाज लय भारी असतोय म्हण असं लोक म्हणतात, आपल्याला काय माहित नाही. एक जणाकडे 250 मशाली सोन्याच्या होत्या. मरताना कांदा पण नाही भेटला खाला, चट मशाली गेल्या. हा गंगूबाई नावाची नृत्यांगना होती, नंबर 1 ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याच्या, एक मशाल 2.5 किलोची. छट गेल्या, छट ठोकायला मशाल नाही राहिली. हो इतका घुंगरात. आता याच्या पायातले घुंगर म्हणल्यावर कसे असतील. नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत आहे. हिनं मधात मारीन म्हणली, मधात बलिलं नाचणं. एकटा नाही नाचत म्हणला. अरे माणसं कोण नाहीत ना, मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावू नाही म्हणलं, दार लावल्यावर हवा येत नाही. धरला न ताल, हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता म्हाताऱ्या हौदाकडच्या कोपऱ्यात नेल्या. आता मालकीन एकच होती, बाहेरच्या अशाच होत्या. सुनाला नीट न बोलणाऱ्या. सुन स्वयंपाक कर म्हणली तर मग कंबर दुखायली. आणि शेजारीन स्वयंपाक करताना ही उंडी करून देत होती. म्हणजे पहा किती शहाणी ही झाली. तेव्हा मांजराची सावली पडली होती हिच्या अंगावर. अशा काय काय बाया बघा ना. सुनान स्वयंपाक कर म्हणल्या म्हणजे पाठ दुखायली आणि शेजारीन चपात्याला आटावल्या तिला उंडी करून देऊ लागली. कितीच बाय. त्याच्यामुळे नीट राहत नाहीत. म्हातारे का गुणाचे असतात को काय काय. नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघीनं आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिसा आणला पाहिजे आणि आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसा का असं ना जंपर होईन आणि टोपरं बेतन. पण आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस दिलाय. हो आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई. बघा ना बाई कसा पीस आणलाय चंद्रावानी चमचम चमकायलाय अशी म्हणी ती. हे म्हाताऱ्या काय कायले ते पीस खराब असलं. आलीन टाकणं टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं काळा चहा केला. हे टाळी एका हातानं वाजत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या जर नाराज झालते, आता सुना नाराज झालते, आता दोघी खुश झाल्या. दोघी खुश झाल्या. हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. सुनायला एक सांगतो, ह्या म्हाताऱ्यानं एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. सुनायला जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारेपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाईला 1.5 एकर जमीन बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची. घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते आणि 8च्या नंतर शेजाऱ्याचं खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्या वाऊत हाणायचं, कोळपा हाणायचं आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमिली. 27 एकर जमीन किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात यायने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात तेव्हा आपल्याला इथीच जमिनी कमवून ठेवल्यात. म्हणून इथल्या प्रत्येक मुलांना आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शहाणपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. लालनाथ पालेन ते भार्या जरा कान पिळायचा. मुगाड्या बस म्हण. त्यानं ईदभर जमीन कमिल्यामुळं आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. हा मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करी जा आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजिन आणि पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला. आणि ती गाय खातच नाही, तिच्या तोंडावर मारलेलं असते. ती तोंडात पान धरी तिने सोडून देते. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला. मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. घरच्या बायला पाणी पाजत नाही, नाटकं करतो सोंगाड्या नुसते. अशी नाटकं नाही चालत. काय सांगू लागलो गेलं इसरून. हा पैंजण ते वाजले. म्हाताऱ्याने आल्या नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात आणि पोरायला म्हणला 5-10 मिनिटानं नळाकडच्या कोपऱ्यात आतल्याने सांगितलं देवा जमलं. पोरायला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय घे नाही बाबा.
घरची मुख्य मालकीन म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. काय नाही म्हणलं, मला झटकाच येतोय. बाई झटक्यात मरत आहे. ते म्हणलं मरायचा येत नाही रे, मला कसा मरायचा झटका येईन. थांब मी तुला ताकन भात देते. देव म्हणला तेच शिव काय गौसन. मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर हा कट्टे मधात घातले ना असं केलं तर बाहेर घातली. बाई यशोदे गोकुळी राहावे की जावे, आवरी आवरी आपुला खाना. मग भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेश भवेशिदाम प्रसादरस्तु कवलायाम व्याधी निरशन हितार्थायाम प्रसादरस्तु स्ततायम गोपाल कृष्ण भगवान गोमेश्वर भगवान भवानी माता ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली द्वार